नाशिक रोड पोलिसांनी वेळेवर कारवाई करत एक मोठा गुन्हा उघडकीस आणलाय। गावामध्ये दरोड्याची योजना आखत बसलेल्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई करून 4 आरोपींना जेरबंद केले। पोलिसांनी तब्बल 28 धारदार चाकू आणि कोयता, मिरची पुडी यासह शस्त्रसाठा जप्त केलाय। दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9:30 वाजता पैसे गावचे पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी डायल 112 वर गावामध्ये संशयित फिरत असल्याची माहिती दिली। ही बाब समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी रवाना केलं। पोलिसांनी ज्ञानेश्वर गायधनी यांच्या मक्याच्या शेतामध्ये शोध घेतला असता 5 संशयित पळून जाताना दिसले। पाठलाग करून पोलिसांनी त्यातील 4 पकडलं। त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे रवी कुमार भोई वय वर्ष 27 अंबरनाथ कल्याण येथे, शिवा विक्रम वैदू वय वर्ष 36 जळगाव, विष्णू शंकर भोई वय वर्ष 30 कल्याण फाटा ठाणे, आकाश गोपाळ वैदू वय वर्ष 38 पाचोरा जळगाव अशी समोर आली आहे। त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई नाशिक मात्र अंधाराचा फायदा घेऊन तो पसार झालाय। अटक केलेल्या आरोपींच्या अंगझडतीतून पोलिसांनी 28 धारदार चाकू, 1 कोयता, मिरची पूड आणि सुती दोरी जप्त केली। यावरून हे आरोपी दरोड्याच्या पूर्वतयारीमध्ये असल्याचे स्पष्ट झालं। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पुढील तपास करत आहे। नाशिक रोड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गावामध्ये संभाव्य दरोडा टळलाय। गुन्हेगार टोळीला पकडून शस्त्रसाठा जप्त करणं ही उल्लेखनीय कामगिरी ठरली असून या कारवाईमध्ये सर्वत्र कौतुक केलं जात आहे। नमस्कार। काल नाशिक रोडचे आमचे डीबीचे पोलीस ऑफिसर विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी ती माहिती आमच्या सपकाळे साहेबांना दिली आणि त्याच्यानुसार डीबी इन्चार्ज पवार साहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक पोलीस ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण 4 इसम आहेत ज्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि एक इसम आहे जो नावं निष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे। असे 5 लोकांना ज्याच्यामधले रवी भोई, शिवा वैदू, त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील 2 आहेत राहणारे कल्याणचे आणि 2 आहेत राहणारे जळगावचे असे 4 आरोपी आणि 1 आरोपी आहे तो अजूनही फरार आहे। तर 5 आरोपी त्या ठिकाणी अटक केलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास 28 असे लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक कोयता, त्यानंतर रस्सी आणि त्या ठिकाणी तिखटाची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आता प्रदर्शन दिसून येतो। त्याच्यावरून रिलेव्हंट टोळीखाली गुन्हा देखील नाशिक रोडला दाखल करण्यात आलेला आहे। याच्या बाबतीत फर्दर आणखी नेमकी म्हणून साक्षीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता याच्या संदर्भाने पुढील तपास सुरू आहे। सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोडच्या डीबी टीमचं कौतुक करतो आणि त्यांना या देखील त्या ठिकाणी दिलं जाईल। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।